तुम्ही बघू शकता आज बटाट्याची करी करत आहे वेगळ्या पद्धतीने. हे सगळं असं कुटून घेतलं बरं का, शेंगदाणे हे तुम्ही बघू शकता. आता तेल टाकत आहे, गॅस ऑन केलाय, कढई तापायला ठेवली बरं का. टमाटे टाकलं, वेगळी पद्धत जरा दाखवते तुम्हाला. पेस्ट अद्रक लसणाची बघा. तुम्हाला सिंपल भाजी दाखवते मी, असं कुटलेलं. मस्त वास सुटलाय बघा. आता हळद द्या बरं का, खूप सुंदर भाजलंय बघा. आता ते आता सगळं तिखट वगैरे सगळं टाकणार आहे बघा. चवी करतं बघा ते. तुम्हाला जेवढं तिखट लागतं तेवढंच टाका बरं का. 2 चमचे टाकलं बघा आम्ही, घरातलं मसाला आहे बरं का. बघू शकता मस्त तेलात पडता येते बघा. आता बटाटा टाकायचा बरं का. आपला धुवून घ्या, चिरून ठेवला होता बरं का स्वच्छ त्याला, आणि पाण्यात टाकला होता बघा. बघू शकता मस्त सगळं हलवायचं. आता रस्सा करायचा आहे आपल्याला मस्त. कसं दिसतोय बटाटा, पाणी टाकतोय बघा. रस्सा करायचा ना आपल्याला. कशी तर्री आली बघा त्याला मस्त पैकी. तुम्हाला उकळी पण दाखवते. आता प्लेट झाकून ठेवायचं, नंतर शेंगदाण्यात कूट टाकायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे बघा. हे बघा, बघू शकता. आता बघू शकता कसं उकळायला लागले. 10 मिनिटं लागतं बटाटा शिजायला. पातळ चिरला असेल तर लवकर शिजतो. आता आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे बघा. कुटलेलं आहे बरं का, सगळं कुटून घेतलंय बरं का. असं सगळं मी खलबत्त्यात कुटून टाकले बघा. हे गावठी कालवण आहे बघा, मस्त बघा. झणझणीत रस्सा केलाय बघा. भाकरीवर चुरून खायचं बघा. तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवणार आहे मी. एका प्लेटमध्ये काढत आहे बघा. झाला आपला बटाटा बरं का. दाखवते एका प्लेटमध्ये काढून बघा. कशी आली तरी तुम्ही बटाट्याची बघू शकता. मस्त त्याच्यावर भाकरी चुरून खावा, चपाती राईस. खूप सुंदर आहे. गावठी कालवण आहे बघा. मस्त बटाट्याचा रस्सा कुटून केलेले बघा. तुम्हाला माझी बटाट्याचा रस्सा आवडला असेल ना, तुम्ही माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद देशील. आमेन.